काय झालं ग? भैया आई तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. शांती जळत असताना विश्रांती घेणाऱ्या विचारवंतांनो, तुम्हाला माझा लाख लाख सलाम. राम राम दादासाहेब. काय रे, कुठे गेलं होतं? रणजितची आई मिळली ना मग, तिची माती सावडायला. माती सावडायला आणखी कोण कोण गेलं होतं? आम्ही दादासाहेब, बरीचशीच मोठी बाहेर गावची होती आणि ही दिसत्यात एवढीच टाळकी आपल्या गावची. तुम्ही माती सावडायला गेला नसता म्हातारीचा आत्मा काय घुटमत राहिलास. आणि तुम्हाला ठाव आहे, सगळ्या गावांनी त्याला वाईट टाकलेलं आहे. या उपर तुम्ही कार्यक्रमाला गेलात. दादासाहेब, अहो त्या बिचारा आम्हा गरिबासाठी जीव दिला. आता येवार म्हणून आम्ही तिच्या मातीला हात लावून आमचं कर्तव्य नव्हतं का हो? आता आमचं कर्तव्य आम्ही करतो. आजपासून आम्ही तुम्हाला वाईट टाकलेले. हा, गावातलं कुणी तुमच्या गरजेला उभं राहणार नाही. नका नका दादासाहेब, गरीबावर असा अन्याय करू नका. आमच्या म्हणण्याप्रमाणे जो वागतो त्यालाच आम्ही न्याय देतो. दादासाहेब, चुकी झाली, एकदा माफी करा. अहो तुमच्या म्हणण्यापर्यंत आम्ही वागू. रणजितला कुठल्याही प्रकारचं सहकार्य करणार नाही. ठीक आहे, माफी असं. ध्यानात ठेवा. हो हो. चला, सरपंच बजा. राम राम. तुम्ही जो मोर्चा काढलात त्यावर गोळीबार झाला, त्यात तुमची आई गेली. त्या सगळ्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. श्रमजीवी जनतेसाठी तिनं हुतात्म्य पत्करून आमच्या समोर आदर्श ठेवून गेली ती. ते बरोबर आहे, पण दुष्काळी परिस्थितीचा फायदा घेऊन जनतेला भडकवून त्यांचा मोर्चा काढणारे देशद्रोही आहेत असं सरकारचं म्हणणं आहे. भरतगावच्या सामुदायिक शेतीच्या बेपत्ता रखवालदाराची चौकशी करण्यास असमर्थ असलेल्या सरकारच्या विरोधात बोलणारा लगेच देशद्रोही ठरतो. हे कोणत्या लोकशाही स्वातंत्र्यात बसतं? मान्य आहे, मोर्चा काढायला काही हरकत नाही. परंतु मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी मोर्चातील मंडळी काबूत ठेवायला हवी. सध्या जे मोर्चे निघतात ते केवळ लुटालूट जाळपोळ करण्यासाठीच असा सर्वसामान्य माणसाचा समज झालाय. त्याचं काय? गरीब शेतकरी कशाला जाळपोळ लुटालूट करतोय? खरं तर मोर्चामध्ये स्वार्थी गुंड शिरतात, दंगे घडवून आणतात आणि स्वतःचे हात धुवून घेतात. आणि दोष मात्र मोर्चाच्या नेत्यावर येतो. म्हणून आम्हाला शासनाला सांगावंसं वाटतं, महागाईने गांजलेल्या भूमीहीन शेतमजुरांना समता, न्याय, जीवनाची शाश्वती मिळण्याऐवजी त्यांच्या हृदयातील आग बंदुकीच्या आगीने विझवण्याचे प्रयोग जर असेच चालू राहिले तर जनतेचा लोकशाहीवरचा विश्वासच उडेल. ते ठीक आहे मिस्टर रणजित, पण तुमच्या मोर्चावर जो गोळीबार झाला त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? भारतासारख्या लोकशाही समाजवादी देशात पोटासाठी अन्न मागणाऱ्या, राबणाऱ्या हातासाठी काम मागणाऱ्या भूमीहीन शेतमजुरांचा मोर्चा होता. त्यावर झालेल्या गोळीबाराची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अशी तुम्ही पत्रकार मंडळीने हवा तयार करायला हवी. अहो, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट मिळाला आहे. तुमच्या आईच्या डेड बॉडी मध्ये 12 बोर बंदुकीच्या गोळ्या सापडल्या. याचा अर्थ मोर्चावर झालेला गोळीबार हा पोलिसांनी केला नव्हता असं शासनाचं मत आहे. तरी सुद्धा त्याची चौकशी व्हावी लागेल, कारण त्या गोळीबाराने माझ्या आईचा मृत्यू झाला नसून लोकशाही समाजवादी मूल्यांचाच मुर्दा पडलेला आहे. म्हणून असा गोळीबार करणारा कितीही मोठा असला
अथवा शासनाने असा प्रकार केला असला तरी त्याला सुद्धा शिक्षा व्हायलाच हवी, तरच लोकशाही अस्तित्वात राहील. अन्यथा अराजकता अटळ आहे. तुमच्या मोर्चावरील गोळीबार आणि बेपत्ता रामा कांबळेचं प्रकरण यांची न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे यात शंका नाही. आम्ही पेपरच्या माध्यमातून या मागणीचा पाठपुरावा करूच. इतकंच नव्हे तर मुख्यमंत्र्यांची झोप उडवून टाकू. नमस्कार साहेब. नमस्कार. हो 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 नमस्कार. साहेब, माझे एवढे काम करा, मी तुमचा उपकार विसरणार नाही. हो जरूर जरूर. अहो कलावंत तुम्ही, तुमचं काम तर आधी केलं पाहिजे. चलतो हं. 10 साल भेटायचंय. एक्सक्यूज मी. नमस्कार नमस्कार दादासाहेब. नाना फार वाकू नका, कमरेचा त्रास आहे तुम्हाला. कसले फटकारे मारताय दादासाहेब. सत्तेच्या खुर्चीवर बसल्यावर तुम्हालाही सत्तेची ऊब लागली म्हणायची हा? नाना वळणावर गेलात. आपला काहीतरी गैरसमज होतो दादासाहेब. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं मी आपल्याला काही गोष्टी समजावून सांगायला आलोय. मंत्री महाशय, बोळ्यानं दूध पितो काय आम्ही? चौकशी आयोग कुणाविरुद्ध आणि का नेमले जातात हे आम्हाला कळत नाही असं तुम्हाला वाटतं का? तालुक्यामध्ये आम्हाला बदनाम करण्याचा डाव तर नाही तुमचा? दादासाहेब असं कसं म्हणता आपण? अहो तुमच्या विरुद्धचे सगळे रिपोर्ट्स या फाईलमध्ये आहेत. एक माजी सैनिक, हरिजनांच्या सामुदायिक शेतीचा रखवालदार रामा कांबळे याला आपण जिवंत जाळून मारलं. भरतपूरच्या मोर्चामध्ये रणजितच्या आईचा मृत्यू झाला. दादासाहेब अहो मुख्यमंत्र्यांच्यावर अक्षरशः प्रश्नांची सरबत्ती होते. हो, विरोध त्यांना अगदी अक्षरशः भंडावून सोडतायत. म्हणून मुख्यमंत्र्यांनी नाईलाजानं न्यायालयीन आयोग नेमावा अशी सूचना केली आहे. नाही म्हणजे आपल्याला तसा निरोप देण्यासाठीच त्यांनी मला पाठवलंय. नाना, माझा एक मुख्यमंत्र्यांना निरोप सांगा. त्यांना म्हणाव, चौकशी आयोगाच्या कागदपत्रावर सही करण्यापूर्वी तुम्ही मुख्यमंत्री पदावरून गेलेला असाल. मुख्यमंत्री हटाव मोहीम चालू आहे. बहुसंख्य आमदारांच्या सह्या माझ्याकडे आहे. आणि नाना मुख्यमंत्री गेले म्हणजे मग मिनिस्ट्री बरखास्त होणार. आणि मग नाना मंत्रीपद सोडाच, पण साधा आमदार म्हणून सुद्धा निवडून याल की नाही जरा शंकाच. नाही म्हणजे तुम्हाला परवडणार नाहीये. दादासाहेब नाही, आपल्यासारख्या साखर सम्राटाकडून आम्हाला याच उत्तराची अपेक्षा होती. खरं सांगू का दादासाहेब, सध्याच्या 20व्या शतकातल्या राजकारणातले आपण आर्य चाणक्य आहात. अहो म्हणून तर देशातले बडे बडे नेते आपला सल्ला घेतात, आपला सन्मान करतात. मग हा जो चौकशी आयोग नेमतात तो आम्ही आमचा सन्मान समजू की काय? हा आयोग तुमच्या चारित्र्यावरचे सगळे डाग धुवून काढील. नाना, याला पुरावा काय? अहो पुरावा कसला दादासाहेब? या आयोगाचे अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांनी जस्टिस जगत नारायण यांची खास नेमणूक केली आहे. दादासाहेब नाही म्हणजे आपण नाराज नाही ना? वा नाना, अभिमान वाटला बरं आम्हाला. मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर आम्ही योग्य आणि समजूतदार माणूस बसवला आहे. वा 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 वा. बंद डोळे, बंद कान, बंद तोंड, सलाम. लक्ष्मीबाई, राणी लक्ष्मीबाई सलाम. भगतसिंग राजगुरु सलाम. नेताजी सलाम. पंडितजी, गांधीजी सलाम. तुम्ही हे सगळे असे एका रांगेत उभे राहिला, पण ही रांग जाते कुठे? अरे अरे अरे, पेढा घ्या, पेढा घ्या, पेढा. देशाला स्वातंत्र्य मिळालं, घ्या पेढा घ्या, घ्या. अरे अरे, ही फुलं तुम्ही माझ्यावर का उधळता? तुम्हाला फुलं उधळायची असली तर ज्यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा त्याग केला त्या भगतसिंगावर उधळा, सुभाषबाबूंच्या वर उधळा, महात्मा गांधींच्या वर उधळा. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं ठणकावून बजावणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या वर उधळा. कारण फुलं उधळण्याचा हा हक्क तुम्हाला त्या थोर लोकांनीच मिळवून दिलेला आहे. सलाम. दादासाहेब, तुम्ही काय बी म्हणा, अहो मुख्यमंत्र्याचा आणि तुमचा इतका जवळचा संबंध असताना चौकशीचा आयोग नेमायचं काय बरं कारण? त्याचं काय, लोकशाही आहे सरपंच. संबंध महत्वाचे नसतात.
पोस्टमार्टम झाले म्हातारीचं. तिच्या शरीरामध्ये 2 गोळ्या सापडलेल्या आहेत म्हणून प्रकरण गुंतागुंतीत झालंय. दादासाहेब तुम्ही नुसतं हो म्हणा. दिवसा ढवळ्या त्या रणजितचे खांडोळे करतो मी. सरपंच असं करून नाही चालत. काम तर झालं पाहिजे पण त्याचा माग आपल्यापर्यंत नाही आला पाहिजे. मग काय करायला पाहिजे ते तरी सांगा. तुम्ही एक काम करा, हा. पेठेला जावा. हा. शिकऱ्या आणि महाद्या 2 नामुशांना निरोप द्या. बर. मी बोलवलंय म्हणून सांगा. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. भारत भूच्या बालवीरानो हाक तुम्हाला प्रेमाची. तुम्ही उद्याचे सैनिक राखा लाज आपल्या देशाची. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. हिंदू मुस्लिम शीख ईसाई सारे हिंदुस्थानी रे. हिचे पुत्र सिंहाचे छावे राष्ट्राचे अभिमानी रे. मनी वसुदे हिंदी भावना सदैव तुमच्या एकीची. तुम्ही उद्याचे सैनिक राखा लाज आपल्या देशाची. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. जातपातीच्या अधर्माने मातृभूमी ही खचलेली. कोण करील नव भारत रचना धूळ खात जी पडलेली. दाश शृंखला तोडून आली वेला ही स्वातंत्र्याची. तुम्ही उद्याचे सैनिक राखा लाज आपल्या देशाची. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. नव्या क्रांतीचा मंत्र टाकून निजली जनता उठवारे. राणी लक्ष्मी भगत सिंग आणि सुभाष बाबू आठवारे. स्वराज्यातून सुराज्य व्हावे आपली इच्छा गांधींची. तुम्ही उद्याचे सैनिक राखा लाज आपल्या देशाची. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. भारत भूच्या बालवीरानो हाक तुम्हाला प्रेमाची. तुम्ही उद्याचे सैनिक राखा लाज आपल्या देशाची. वंदे मातरम, राखा लाज आपल्या देशाची. वंदे मातरम, राखा लाज आपल्या देशाची. वंदे मातरम.
राखा लाज आपल्या देशाची राखा लाज आपल्या